तुला जे करावंसं वाटतं ते देऊन टाक. इथून पुढं तुझं मन आम्हाला देऊन टाक आणि चालते झालं. याला ह्या तिथंच उभं राहिला. याला आठवण आली काय करावं म्हणले. महाराज लोक निघून गेले पण आपल्याला तर काहीतरी सांगून गेले. संध्याकाळचा टाइम झाला. हा आडबंगी होता. हा कृषीचा मुलगा म्हणजे आडबंगी. शेतकऱ्याचा पोरगा थोडा अडाणीच राहत. आता लय हुशार झाले मोबाईल मुळे. हे जाऊ द्या. पूर्वीचा काळ कसा होता. आड्याने होता पण चांगला होता. आता शहाणे झाले ना अतिशहाणे झाले. ते कोणालाच घंटा मोजित नाही. बापाला मोजी ना तर मग आमच्या सारख्याची काय कथा आहे. काहीच नाही राहिलं आता. परमार्थ नाही. मोबाईल ने एवढे बावळे केले की त्यांना बोलायला पण वेळ नाही. पोरं म्हणतील उद्या यायलाच नको बाबा आपल्यालाच बोलतो काय. काही तर म्हणतात तिकडं नको जायला. त्या अंधारात गप्पा लई तिकडं खाली पंक्ती येतील बघा. लई भूत ते भूत साधे नाही. त्यांच्या कधी बोकंडी भूत बसतील. कथाला कोण येत नाही मला सांगा बरं. गंधर्व आला, किन्नर आला, नवे नवे आगा वेताळ आला, महिषासूर आला. इथं लई युद्ध झाले असते पण काय करावा. एवढे युद्ध करता करता कमीत कमी 6 महिना लागेल. म्हणून आम्ही म्हणलं नको युद्ध करायला. या कथेला कोण येत नाही. अंधारा कुंदरात भूत राहते आणि मग ते तिकडे खाली जे भूत आहे का त्या भूताच्या मुखंडी बसत आणि मग ते तोंडगे आमच्याकडेच येते पुन्हा अंधारा दुपारा लावायला. मग आम्ही येताची काठी साठाचा मार आणला की पडायला तो माझ्या गळ्यात कायमच राहतो. मग साठाचा मार द्यायचा भूताला. भाग्या वेताळ नाचती हर्षयुक्त उमापते. बाबा भोलेनाथ आले म्हणजे भूत. या कथेला बाबा भोलेनाथ आले म्हणजे भूत आले. आता झाला बघ उजाड खाली. माझं नका पाहू माझ्याकडे बंद केलं जाईल ना उजाड.